नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक पालकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावं ही तर आपली इच्छा असतेच, पण त्याचसोबत त्यांच्यावर संस्कारांचे कवच असावे अशी ही आपली प्रामाणिक इच्छा असते. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मुलांना मानसिक बळ देण्यासाठी अध्यात्म आणि स्वामी सेवा हे एक मोठे वरदान ठरू शकते. पण प्रश्न असा पडतो की लहान मुलांना या स्वामी सेवेची गोडी कशी लावावी, त्यांना जबरदस्ती न करता किंवा प्रेमाने स्वामींच्या जवळ कसे न्यावे. चला तर मग जाणून घेऊया की मुलांकडून स्वामी सेवा करून घेण्याचे काही खास आणि सविस्तर मार्ग. तारक मंत्राची ओळख आणि शिकवण. मुलांना तारक मंत्र शिकवताना तो पाठांतर म्हणून न घेता एक शक्तीचा स्रोत म्हणून सांगावा. सुरुवातीला तुम्ही स्वतः मोठ्याने मंत्र म्हणा. मुलं ऐकून ते लवकर आत्मसात करतात. रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर त्यांच्या उशाशी बसून हलक्या आवाजात तारक मंत्र लावावा. त्यांना सांगा की बाळा, जेव्हा तुला भीती वाटेल किंवा तू एकटा असशील तेव्हा तुला हा मंत्र शक्ती देईल. मंत्रातील शब्दांचा सोपा अर्थ सांगून त्यांच्या मनात स्वामींबद्दलचा विश्वास जागृत करावा. सुरुवातीच्या दिवसात पूर्ण मंत्र म्हणण्यापेक्षा रोज फक्त एकच ओळ त्यांच्याकडून म्हणवून घ्या. उदाहरणार्थ, पहिल्या आठवड्यात फक्त निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, एवढेच. त्याचा त्यांना नीट अर्थ समजून सांगा. जेव्हा मुलांना शब्दांचा अर्थ माहिती होतो तेव्हा मुलं तो मंत्र आवडीने म्हणायला सुरुवात करतात. आता जाणून घेऊया मुलांना स्वामी सेवेची गोडी कशी लावावी. सेवा म्हणजे फक्त तासनतास बसून जप करणे नव्हे. मुलांसाठी सेवा ही आनंदाची प्रक्रिया असावी. मुलांना स्वामी समर्थांच्या लीला सांगा. चोळप्पा महाराजांची गोष्ट असो किंवा बाळप्पा महाराजांची. स्वामी कसे दयाळू होते आणि त्यांनी भक्तांना कसे सांभाळले हे गोष्टींच्या स्वरूपात सांगा. देवाची पूजा करताना मुलांना छोटी छोटी कामे द्या. उदाहरणार्थ, देवाला हार घालणे, उदबत्ती ओवाळणे किंवा प्रसादासाठी साखर ठेवणे त्यांना वाटू द्या की हे त्यांचे काम आहे. मुलांना सांगा की स्वामी तुझे सर्वात जवळचे मित्र आहेत. तुला जे वाटतं ते तू स्वामींच्या फोटोसमोर जाऊन सांगू शकतोस. यामुळे त्यांच्यात संवाद साधण्याची सवय लागेल. मुलांना कृतीतून संस्कार द्या. मुले आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो हे जास्त बघतात. जर तुम्ही स्वतः श्रद्धेने आणि शांतपणे स्वामींचे नामस्मरण करत असाल तर तुमचे मूल तुमचे अनुकरण करतील. जेवणापूर्वी वदनी कवळे घेता किंवा तारक मंत्रातील 2 ओळी म्हणण्याची सवय लावा. यामुळे अन्नाप्रती कृतज्ञता आणि स्वामींचे स्मरण दोन्ही होईल. त्यांनी म्हटलेल्या मंत्राचे कौतुक करा. मुलाने मंत्राचा एक जरी शब्द बरोबर उच्चारला तरी त्याचे भरभरून कौतुक करा. स्वामींना तुझे म्हणणे आवडले असे त्यांना सांगा. आपल्या मुलांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण करताना, म्हणजेच स्वामींचा तारक मंत्र शिकवणं असो किंवा स्वामी सेवेची गोडी निर्माण करत असताना आईवडिलांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जबरदस्ती टाळा. जर मुलाची इच्छा नसेल तर त्याला मंत्र म्हणायला लावू नका. आध्यात्मिक संस्कार हे प्रेमानेच दिले पाहिजेत. शक्य असल्यास मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर स्वामींचं एक चित्र लावा. यामुळे स्वामींच्या स्थिर आणि शांत मुद्रेकडे पाहून मुलांच्या मनाला एक शांती मिळेल. यामुळे मुलांचे अभ्यासात चित्त लागेल आणि मनाची चंचलता कमी होईल. अभ्यासाच्या ठिकाणी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने त्या परिसरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. स्वामींचे "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे वचन मुलांमध्ये एक प्रकारचा धीर आणि आत्मविश्वास निर्माण करते. कठीण विषयांशी किंवा परीक्षेच्या भीतीशी लढताना त्यांना मानसिक पाठबळ मिळते. समोर गुरूंचा फोटो असल्यास मुलांमध्ये आदरभाव निर्माण होतो. त्यामुळे ते अभ्यासाच्या वेळेचे पालन अधिक गांभीर्याने करतात. जेव्हा केव्हा शक्य असेल तर जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा मठात मुलांना आवर्जून घेऊन जा. कारण तिथले वातावरण, मंत्रोच्चार आणि शांतता
यांचा मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. कारण दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हे केवळ एक धार्मिक ठिकाण नसून ते मुलांच्या सर्वांगीण विकासाचे एक उत्तम केंद्र आहे. प्रत्येक केंद्रात मुलांसाठी बालसंस्कार वर्ग चालवले जातात. यामध्ये मुलांना नीतिमूल्ये, शिस्त आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली जाते. त्यामुळे ती भविष्यात आदर्श नागरिक बनू शकतात. कारण जी मुले लहानपणापासूनच स्वामींच्या सेवा मार्गाशी जोडले जातात ते आयुष्यातील अपयश किंवा कठीण प्रसंगांना कधीच घाबरत नाहीत. त्यांच्यामध्ये सकारात्मक विचारांची पेरणी झाल्यामुळे ते मनाने आणि विचाराने अत्यंत खंबीर बनतात. स्वामी समर्थ केंद्रात सांगितली जाणारी प्रज्ञाविवर्धन स्तोत्रे, सरस्वती मंत्र आणि गणपती अथर्वशीर्ष यांच्या पठणामुळे मुलांची स्मरणशक्ती आणि अभ्यासातील एकाग्रता वाढण्यास मोठी मदत होते. मुलांमधील हट्टीपणा कमी करण्यासाठी आणि त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी केंद्रात मार्गदर्शन मिळते. तिथे मिळणारे तारक मंत्राचे तीर्थ मुलांच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यास प्रभावी मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर मुलांच्या अंगी नम्रता यावी आणि त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत यासाठी त्यांना स्वामी समर्थ केंद्रात नेणे अत्यंत फायदेशीर ठरते. आपल्या मुलांच्या मनात स्वामींची भक्ती निर्माण करणे म्हणजे त्यांच्या आयुष्याला एक सुरक्षित कवच देणे होय. तारक मंत्रातील प्रत्येक शब्द त्यांना भविष्यात येणाऱ्या संकटाशी लढायला बळ देईल. हा प्रयत्न आजपासूनच सुरू करा. थोडक्यात सांगायचे तर मुलांकडून स्वामी सेवा करून घेणे म्हणजे हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. यामुळे मुलांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास, एकाग्रता आणि सुसंस्कार निर्माण होतात. स्वामींच्या "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" या प्रेरणेने आपली मुले नक्कीच यशाचे शिखर गाठतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.